ते खरे, पण अशक्य मात्र मुळीच नसते. जे जे काही करतो त्यात आपल्या देहाचा निष्ठेचा विसर पडू नये. आकाश तडतडी, मेरू हा कडकडी, तरी आत्मसुख गोडी सांडू नये. वायू जरी सुटे, ब्रह्मांड हे आटे, तरी आत्मनिष्ठा भंगू नये दे, असे गैनाथाने सांगणे आहे. महाराज स्मरणगामी आहेत, आठवण काढताच भावून येणारे आहेत, पण त्या आठवणीत आपले ओढ, आपले प्रेम, आपले वेदना, कळकळ असावी लागते. भवाशी आपली उपासना ही दारावरची घंटा वाजवतात दार उघडायलावे या अपेक्षेसारखी अधीर असते. घंटेचं बटन दोनदा तीनदा वाजून हल्ली कोणी लगेच दार उघडीत नाही. आतूनच कोणी आहे असे विचारणे होते. नंतर पीप होलमधून पाहिले जाते. मग साखळी लावूनच दार किलकिली केले जाते. आपल्याबद्दलच्या विश्वासाची ओळखीची खात्री केली जाते. तेव्हा कुठे असा प्रवेश मिळतो. नित्याच्या व्यवहारात अशी परीक्षा होते. प्रतीक्षा करावी लागते. मग भगवान दारात का नाही प्रतीक्षा करावी लागणार. आपल्या उपासना आपल्या अंतर्गत शुद्ध झालेली असेल व आपल्याबद्दलची विश्वासाची भावना भगवंतात वाटली तरच भगवंत दार उघडतो व आत प्रवेश देतो. यासाठी कथेच्या शिल्पाचा भोळा भाव आणि दृढ निश्चय आपण जपणे आहे जरुरी आहे तर खरेच. पण मनातल्या गोष्टी साकार करणारे महाराजांचा जो बोध उपदेश या शिल्पाकार केला तो फार महत्त्वाचा असल्याने विसर पडू नये. सर्व काळ भगवंताचे भजन करावे, सर्व ते भगवंत पाव म्हणजे उद्धार होईल असे त्याचे म्हणणे आहे. तो त्रिवार सत्य आहे. सद्यस्थिती सदैव रक्तपात, खून, हाणामाऱ्या वातावरणात राहणाऱ्या, भ्रष्टाचार गुंतणाऱ्या मनाला शांतता कशी मिळणार, स्वस्थता कशी मिळणार आणि भगवंत कसा भेटणार. त्यासाठी मनातल्या वर्तमान जगात थोडी बाजूला काढून भक्ती उपासना रमवणे आवश्यक आहे. त्याला त्याची गोडी म्हणावी म्हणून संत चरित्र वाचण्याची, सत्संगाचा गाळशेप कळण्याची सवय लागणे गरजेचं आहे. हेच महाराजांच्या शिल्पकार निमित्ताने उघड केलेले आहे. पुढचा अध्याय स्वामींचा, फेब्रुवारी 16, 365 दिवस स्वामींचे. यातला अध्याय. बरेच दिवस मी लाईव्ह येऊ शकलो नव्हतो. यूट्यूबनं स्ट्राईक दिली होती त्यामुळे मी येऊ शकलो नव्हतो. आता परत सुरू झालं आहे. तर कार्य परत सुरू केलेलं आहे. तुमचे आशीर्वाद सहज असू दे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कार्य, जेणेकरून कार्यास आधार मिळेल. तुझ्या कांक्षा आली. महाराज सोलापुरात आले. शुभराय मठात ते आले. चिंचोपंत टोळ्यांनी पाहिलं. महाराज अंतसाक्षी टोळे भारून गेला. पुढे एकदा त्यांनी महाराजांना आपली घरी नेलं. महाराजांची जात पात पाळत नाही, भ्रष्ट आहेत असा विकल्प दाजीबा सुहाने चिंतोबाच्या मनात निर्माण केला. चिंतोबाने तसे वाटले आणि त्यांच्या मनात चलबिचल सुरू आली. त्यासरशी महाराज उठून चालू लागले. त्यामुळे चिंतोर गडबडले. त्याने महाराजांना न जाण्याविषयी विनवले. तेव्हा महाराज म्हणाले, तुझ्या मनात काक्षा आली. आता आम्ही जेवत नाही, शुद्ध होऊनच येऊ. टोळाने आपल्या शुद्ध विचाराची लाज वाटली आणि त्याने महाराजांनी क्षमा मागितली. बखर 24 गुरुलीलामृत 19. चमत्कार दिसला की नमस्कार ठेवलाच असतो, पण या नमस्कारात भक्ती असतेच असे नाही. सुरुवातीला नव्याची नवलाई असते. मोठ्या प्रकाशात डोळे दिपावतात तसा परिणाम असतो. आजूबाजूचे काही दिसत नाही, लवकर परिणाम ओसरतो. भक्तीच्या मार्गावरील वाटचाल नवीन असते. तेथील खाणाखुणा अपरिचित असतात. त्यामुळे त्यातील नवलाई जशी उसू लागते तशा मुळच्या वासना, मुळाच्या वृत्ती पुन्हा उचल खातात व दृश्य जगाचे आकर्षण संपलेले नसते. त्यामुळे भक्ती मार्गावर चालताना संतांच्या सहवासात राहताना जी काही बंधने पाळी लागतात ती कटकटीची वाटू लागतात. प्रपंचाशी पडणाऱ्या फारकतीमुळे मनाची ओढताण सुरू होते. कुठूनही उपाधी येईल घेतली असे होऊन जाते. भक्तीचा मार्ग प्रपंचातील स्वच्छंद जीवनाच्या विरुद्ध दिशेने जाणारा असतो. त्यामुळे अवतीभोवती लोक आपल्याला या मार्गाने परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. हे काय करता आहात असे टोचून बोलतात. त्यामुळे मन अधिकच अस्थिर होतं आणि चंचल होऊ लागते. चिंतोपंत